मंत्री रितेश राणे यांनी मल्हार सर्टिफाईड मटणाचं दुकानावरती पाट्या लावाव्यात किंवा सर्टिफिकेट काढून घ्यावं अशी जे आहे ते आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या योजनेला नाव दिलं होतं मल्हार. आणि याच मल्हार नावावरती अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे. मार्तंड देवस्थानची याबाबतची भूमिका काय हे आपण जाणून घेत आहोत आणि आपल्यासोबत स्वतः मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. स्वागत आहे. खरं तर विश्वस्तांनीच यातल्या निर्णयाला विरोध केला तर काहींनी स्वागत केलं. मार्तंड देवस्थानची जी भूमिका आहे, अधिकृत भूमिका काय? प्रथमतः सर्वांना सप्रेम जय मल्हार. मल्हार म्हणजे श्री खंडेराय. खंडेराय हे अखंड हिंदुस्थानाचं, हिंदू समाजाचं कुलदैवत आहे. आणि आपण जेव्हा आपला एखादा नवीन उपक्रम चालू करतो, एखादा व्यवसाय करतो किंवा शुभ कार्य करतो, त्यावेळेस आपण ते कुलदेवतेच्या स्मरणाने, कुलदेवतेच्या साक्षीने करतो. मग नितेश राणे साहेबांनी जी योजना आणली आहे बाबा, मल्हार सर्टिफिकेट योजना, ह्या योजनेसाठी विरोध होणं म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे. आमचं मत ही चुकीची गोष्ट आहे. आमच्यातील एका विश्वस्ताने ह्या योजनेसाठी समर्थन दिलं आहे, पण त्या मल्हार हे नाव वापरले, त्या नावाला विरोध दर्शवला आहे. तर ते त्या विश्वस्ताचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या मताशी देवसंस्थांचा कुठल्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही. आज जेव्हा प्रसारमाध्यमातून आम्हाला ही बातमी समजली की आमच्या एका विश्वस्ताने ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे, तर त्यानंतर आम्ही सर्व विश्वस्त मंडळांनी एक साधक चर्चा केली, फोनवर चर्चा झाली आमची. आणि त्यानंतर त्या चर्चेमधून बहुमताने आमचा असा निर्णय झाला की या योजनेसाठी आमचा देवसंस्थांच्या वतीने कुठलाही कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही, कुठलाही विरोध नाही. या उलट सरकारने ही जी योजना सुरू केलेली आहे, ह्या योजनेला आमचा श्री मार्तंड देवसंस्थान म्हणून आम्ही त्याला समर्थन करत आहे. खरं तर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक दुकानं आहेत, मटणाची दुकानं आहेत, अनेक हॉटेल आहेत ज्याला कुलदेवतेचं नाव आहे. म्हणजे तुळजाभवानी मातेचं नाव आहे, खंडेरायांचं नाव आहे, मल्हार म्हणून नाव आहे. तर ह्याच्या आधी जर ही नावं आपल्याला चालत असतील तर आज सरकारच्या वतीने हिंदू समाजाला केंद्रस्थानी ठेवून जर एखादी योजना सुरू करत असेल तर त्या योजनेला कितपत आपण विरोध करावा. म्हणजे ह्या योजनेला श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो, आम्ही आमचं समर्थन दर्शवतो. तुम्ही असं म्हणालात आत्ता बोलताना की बहुमतानं हा जो ठराव आहे किंवा तुम्ही निर्णय घेतलेला याचं स्वागत केलेलं आहे. किती लोकांनी याच्या बाजूने संमती दर्शवली तर किती लोकांनी विरोध केला? आमच्या विश्वस्त मंडळामध्ये पूर्णपणे 7 विश्वस्तांची आम्ही टीम आहे. तर 7 मधल्या 5 जणांनी ह्या ठरावाला म्हणजे सहमती दिलेली, याला म्हणजे पाठिंबा दिलेला आहे. एक विश्वस्तांनी म्हणजे ह्याला समर्थनही नाही आणि विरोधी नाही अशी भूमिका घेतलेली आहे. आणि एक आमचे विश्वस्त आहेत, त्यांनी ह्या नावाला योजनेला पाठिंबा दिला आहे पण नावाला विरोध केला आहे. अच्छा, मार्तंड देवस्थाननी स्वागत केलेलं आहे, मात्र जे खांदेकरी आहेत, मानकरी वर्ग आहे किंवा पुजारी वर्ग आहे ते विरोध करताना दिसत आहेत. त्यांनी सरकारला आवाहन केलं आहे की या योजनेचं जे नाव आहे ते बदलावं. योजनेला त्यांचा आक्षेप नाही आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की नावाला मात्र विरोध आहे. जर त्यांनी हे जर पाठीमागं घेतलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. यावरती मार्तंड म्हणजे या मार्तंड विश्वस्त संस्थांना काय वाटतं? खांदेकरी असतील, गावकरी असतील, मानकरी असतील, हे आमच्या मंदिर परिसराचा आम्ही एक सर्वजण एक घटक आहोत. म्हणजे आमचं मत त्यांचं मत म्हणजे आमचं असं मत म्हणजे मतभेद कुठंच नाही आहेत. पण शेवटी प्रत्येकाला एक स्वतःचं एक व्यक्तिगत मत असतं, ते त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. शेवटी आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून इथं जेजुरीमध्ये एकत्र असतो. पण जर आपण मल्हार नावाला जर आपल्याला विरोधच करायचा शासनाच्या, तर जेजुरी नगरीमध्ये असतील, बारामतीमध्ये असतील किंवा पुण्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मटणाच्या दुकानांना मल्हार नाव आहे, काही हॉटेलला नाव आहे, लॉजिंग्सला नाव आहे, कुलदेवतेचं नाव आहे, आपण त्या सगळ्याच गोष्टीला विरोध करणार आहात का, असं तुमचा प्रश्न आहे? प्रश्न आमचा प्रश्न आहे. मी त्यांनाच नाही, संपूर्ण जे जे ह्या योजनेला विरोध करतील त्या सर्वांना आमचा असा प्रश्न आहे की आपण जर सरकारच्या माध्यमातून हिंदू समाजाचा कुठेतरी फायदा होत असेल आणि हे नाव वापरून जर फायदा होत असेल तर ह्याला आमचं समर्थन आहे आणि सगळ्यांनीच ह्या नावाला समर्थन द्यावं ही आमची विश्वस्त मंडळाची भूमिका आहे. एका विश्वस्तांनी मत मांडलेलं आहे की जो मल्हार देव आहे तो व्हेज आहे किंवा शाकाहारी आहे, त्याच्यामुळे हे नाव नको. त्या संदर्भात तुमची त्यांच्याशी काय चर्चा झाली का? तसं बघितलं तर शाकाहारी देव आहेत पण ठीक आहे, पण संपूर्ण अखंड म्हणजे बघितलं तर आपण सर्वांचं कुलदैवत आहे. अखंड देशभरातून इथं भाविक येतात, आपला कुळाचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येतात. आपण बघितलं तर जागरण गोंधळ आपण करतो. जागरण गोंधळामध्ये प्रथमतः कुणाचं नाव घेतलं जातं? म्हणजे खंडेरायाचं नाव घेतलं जातं. म्हणजे तसं बघितलं तर जेजुरीमध्ये बहुतांश लोक म्हणजे हिंदू समाज असतील, धनगर, रामोशी
मराठा समाज असतील सगळे 18 पगड जाते आणि 12 बरीदुधारी इथं आपला जागरण गोंधळ करतात, जेजुरीमध्ये येऊन करतात, ते खंडेरायाला स्मरण करून करतात. मग जागरण गोंधळाला आपण मटण पण करतो आणि गोडव्याचंही जागरण गोंधळ असतं. तर त्या विषयामध्ये मतलब देवाला नैवेद्य दाखवतो का नाही, पण बानाई मंदिरे पण नक्कीच तो नैवेद्य जातो इतकी आम्हाला माहिती आहे. अच्छा, तर ही होती संस्थांची भूमिका. आता यातून अर्थ काय काढायचा आहे प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.